नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा वनवा जो आज पेटलेला आहे, हा अचानकपणे पेटलेला नाही, तर ही मराठा आरक्षणाची लढाई मागच्या 30 ते 40 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ही वनवा पेटल्यासारखी पेट घेत होती आणि आज त्याचा एकदम मोठ्या प्रमाणामध्ये भडका झालेला आहे. हा वनवा पेट घेण्या अगोदरच जर विझवला असता तर आज राज्यामध्ये एवढा मोठा भडका झाला नसता. म्हणून मी नेहमीच म्हणतो, भारताची राज्यघटना ही या देशातल्या तळागाळातील प्रत्येक माणसाला न्याय देण्यासाठी बनवण्यात आलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला केंद्रबिंदू मानून भारताच्या राज्यघटनेचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. मात्र ज्यांच्या हातामध्ये या घटनेची अंमलबजावणी करण्याची सूत्र आली, त्यांनी आत्तापर्यंत या देशातील व्यक्तीला केंद्रबिंदू मानून त्याच्या समस्या सोडवण्यासाठी काम न करता जात आणि धर्म यांच्यामध्ये भांडणं लावण्यासाठी कामं केली. म्हणून जात आणि धर्माचे प्रश्न जरी सुटले असले तरी इथे माणसाचे प्रश्न अजूनही जिवंत आहेत, ज्वलंत आहेत आणि ते वनवा पेटवत आहेत. मराठा आरक्षणच नाही, महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाप्रमाणे धनगर आरक्षणाची सुद्धा मागणी चालू आहे. लिंगायतांची सुद्धा प्रश्न आहेत, बौद्धांची सुद्धा प्रश्न आहेत. त्याचसोबत अनुसूचित जातीमधल्या ब ड अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय कष्टानं मिळवलेलं आहे, अनुसूचित जातीतील लोकांमध्ये त्यांचा अनुसूचित जाती अंतर्गत जातीभेद नष्ट व्हावा, त्यांच्यात असणारी विषमता नष्ट व्हावी आणि त्यांच्यामध्ये समता प्रस्थापित व्हावी, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अनुसूचित जातींना आरक्षण देण्यामागची भूमिका होती. पण मागच्या 60 वर्षामधला अनुसूचित जातीतला जर आपण सर्वे केला तर अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या 58 ते 59 ज्या जाती आहेत, या जातींमध्ये मुळात एखादी जात जर सोडली तर अन्य जातींमध्ये आणि त्या जातीमध्ये एखादी पुढारलेली जात सोडली किंवा पुढारलेले त्या जातीतले सुद्धा काही कुटुंब सोडले, त्यांचे सोयरे धायरे सोडले, त्यांचे सगळे सोयरे सोडले, जसे मराठ्यांनी स्वतःचे सगळे सोयरे धायरे है ना, नातू पंतू संतू डेव्हलप करून इतर मराठ्यांचं शोषण केलं, तशाच पद्धतीनं अनुसूचित जातीमध्ये सुद्धा काही पुढारलेल्या जाती स्वतःच्या नातेवाईकांचं आणि स्वतःच्या आप्तेष्टांचं आरक्षणाच्या माध्यमातून भलं करून घेत असताना अनुसूचित जातीमधल्या अन्य जात समूहांचं आणि त्यांच्याही समूहांचं शोषण करताना फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय. मुळात या शोषणाची आजपर्यंत आग आपल्यापर्यंत पोहोचली नाही. त्याचं कारण असं आहे की या शोषणावर आजपर्यंत फार कमी लोक बोलत होती. या शोषणाबद्दल आजपर्यंत फक्त एकच जात बोलत होती आणि ती महाराष्ट्रामध्ये बोलणारी एकच जात म्हणजे मातंग ही जात आहे. आणि एकच जात बोलत असल्यामुळे अनुसूचित जातीतल्या अन्य जातींचा गैरसमज असा झालेला आहे की मांगांना RSS वाल्यांनी हे फितवून दिलेलं आहे किंवा RSSनी मांगांमध्ये ब कडची मागणी करण्यासाठी मांगांना पुढं केलेलं आहे. अशा पद्धतीचे गैरसमज बौद्धांमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये पसरवण्यात आले. मुळात एखाद्या समुदायाने त्यांच्या हक्क आणि अधिकाराची मागणी करणे याचं प्रशिक्षण देण्याची केंद्र
RSSनी तरी अजूनही खोडलेली आहेत असं मला तरी वाटत नाही. कारण RSS अजूनही व्यक्तिकेंद्रित समाजकारण आणि राजकारणासाठी या देशामध्ये प्रगल्भ भूमिका घेत असताना मागच्या 60 वर्षात दिसली नाही. ती मांगांसाठीच दिसेल हा सुद्धा आपला गैर आणि गोड गैरसमज आहे. त्यामुळे मातंग समाजातून महाराष्ट्रामध्ये होणारी अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाची मागणी आंध्र प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, या अन्य राज्यांमध्ये सुद्धा अनुसूचित जातीच्या अ ब क ड आरक्षणाच्या मागणीचा जो जोर वाढत आहे, हा जोर या देशामधल्या अनुसूचित जातीतील विषमतेला चव्हाट्यावर आणताना आपण पाहत आहोत. आरक्षण घेतलेल्या जातींच्या समस्या जरी अंतर्गत असल्या तरी त्या समस्या आहेत. ज्या जातींना आरक्षण मिळालंच नाही त्यांच्याही समस्या आहेत. ज्या जातीचा आणि आरक्षणाचा काही संबंधच आत्तापर्यंत आला नाही त्यांच्याही समस्या आहेत. म्हणजे आज देशामध्ये प्रत्येक जात समूह हा कुठल्या ना कुठल्या समस्येने पीडित आहे. आणि हा पीडित असण्याचं कारण तो जात समूह कधीही स्वतःच्या समूहाला किंवा इतर गोष्टींना दोष देत नाही, तर तो येऊन जाऊन दोष देतो तो फक्त भारताच्या राज्यघटनेला. घटनेने ह्यांना हे दिलं जे आम्हाला मिळालं नाही, घटनेने त्यांना ते दिलं जे आम्हाला मिळालं नाही, अशा पद्धतीचा भारतीय राज्यघटनेबद्दलचा प्रचार अपप्रचार मराठा समाजामध्ये आत्तापर्यंत फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू होता, जो आता अन्य प्रवर्गामध्ये सुद्धा, अन्य जातींमध्ये सुद्धा त्याचा प्रभाव वाढताना दिसत आहे. त्याचाच जर आपण आढावा म्हणून मराठा आरक्षणाची जर उदाहरण घेतलं तर मराठ्यांनीच विकासापासून लांब ठेवलं हे त्याचं ॲनालिसिस निघतं. म्हणजे मराठ्यांमध्ये चाललेलं प्रस्थापित आणि विस्थापितांचं युद्ध आता पुन्हा नव्याने पेट घेतंय की काय, अशी परिस्थिती निर्माण होताना आपण पाहतोय. मराठा समाजामध्ये आत्ता सध्यामध्ये चालू असलेली जी भूमिका आहे ही मराठ्यांमधल्या प्रस्थापित लोकांनी विस्थापित लोकांना डावलून स्वतःचे सगळे सोयरे स्वतःच्याच कुटुंबियांप्रती मर्यादित ही विकासाची जी गंगा आहे ती ठेवलेली आहे. त्यामुळं भारताच्या एकंदरीतच संपूर्ण आरक्षणातील जातींच्या विकासाचा जर आपण विचार केला, ज्या जातींना 1950 पासूनच आरक्षण लागू झाले संविधानिकदृष्ट्या, त्या जातींचा जर आपण विचार केला तर त्या जातींमध्ये सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती आपणास पाहायला मिळते. अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे हे घटनात्मक आरक्षण आहे. भारताची राज्यघटना जेव्हा लागू झाली तेव्हापासून अनुसूचित जातींना आरक्षण दिलं जातं. तरीही अनुसूचित जातींच्या लोकांमध्ये आज जी विषमता पाहायला मिळते ती विषमता ज्यांना आरक्षण नाही अशासुद्धा जातींमध्ये पाहायला मिळत नाही. इतकी भयानक विषमता, इतकी भयानक आर्थिक विषमता अनुसूचित जातीमधल्या लोकांमध्ये आहे. आजही जर आपण बघितलं तर 50 वर्ष आरक्षण देऊनसुद्धा अनुसूचित जातीतल्या लोकांच्या झोपड्या अजून सुटल्या नाहीत. ते झोपडीतून महालामध्ये राहायला आले नाहीत. भलेही काही लोक महालामध्ये राहायला आले असतील, 1% लोक महालामध्ये राहायला आले असतील, पण 99% लोकांचं जीवन आजही झोपडीतच चालू आहे. त्यामुळे 99% लोक उद्या 1% लोकांच्या विरोधामध्ये उद्रेक करणार नाहीत कशावरून? हे होणारच आहे. आणि त्याची सुरुवात महाराष्ट्रामधून फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाने सुरू केलेला अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाचा लढा हा बौद्धांनी त्यांच्या विरोधातला लढा आहे असं समजू नये. कारण बौद्धांमधल्या नेत्यांनी सुद्धा या विषयावर बोलायला पाहिजे.
पण आमच्या बौद्धांमधल्या नेत्यांना आपल्या घरचं बघायला वेळ नाही. त्यांना इतरांचा उठाठेव करण्यासाठी फार इंटरेस्ट आहे. घरात काय चाललं आहे हे बघायला आमच्या नेत्यांना वेळ नाही. घरात म्हणजे अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये काय चाललं आहे, अनुसूचित जातीच्या लोकांना आरक्षण मिळून आज 60 वर्षे झाले, त्यांच्या विकासाची सूत्रे कोणाच्या हातामध्ये आहेत, आजपर्यंत त्यांचा विकास का झाला नाही, यावर बोलायला आमच्या नेत्यांकडे वेळ नाही. आमच्या नेत्यांकडे यांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे यावर बोलायला वेळ आहे. कारण बामशेप असेल किंवा बौद्धांमधले प्रस्थापित नेते असतील किंवा अन्य जातींमधले प्रस्थापित नेते असतील, जे नेते अनुसूचित जातीमधल्या अन्य जातींच्या विकासांबद्दल का बोलत नाहीत, यावर एक सर्वात मोठा प्रश्न माझा असा आहे, माझं उत्तर त्याला असं आहे. त्याचं कारण असं आहे की अनुसूचित जातीमधला जो नौकर वर्ग आहे, जो आरक्षणामुळं नोकरदार झालेला वर्ग आहे, हा वर्ग या संघटनांना, पक्षांना आणि नेत्यांना फंडिंग पुरवतो. त्यामुळं त्यांच्या तोंडाचा घास ते काढून घेऊ शकत नाहीत. त्यामुळं महाराष्ट्रातला कुठलाही बौद्ध नेता, महाराष्ट्रातला कुठलाही बौद्ध नेता, मी जाणीवपूर्वक हे विषय बोलतो आहे, महाराष्ट्रातला कुठलाही बौद्ध नेता, मग ते प्रकाश आंबेडकर असतील, रामदास आठवले असतील, जोगेंद्र कवाडे असतील, वामन मेश्राम असेल किंवा अन्य कोणीही असतील किंवा मातांगांमधले सुद्धा प्रस्थापित नेते असतील, ते अनुसूचित जातीमध्ये निर्माण झालेल्या या विषमतेच्या वास्तवावर बोलायला तयार नाहीत. त्याचं कारण असं आहे की ह्या विषमतेला टिकवून ठेवण्यासाठी ज्या नोकरदार वर्गांनी स्वतःची जी एक भांडवल व्यवस्था निर्माण केलेली आहे, ती भांडवल व्यवस्था आणि तिची गुंतवणूक यांच्या राजकीय पक्षांमध्ये आहे. उद्या जर यांनी अनुसूचित जातीतल्या अ, ब, क, ड ह्या आरक्षणाबद्दल भूमिका घेतली तर यांना हे आरक्षणधारी जे लोक आहेत हे फंडिंग देणं बंद करून टाकतील. हे आरक्षणधारी जे लोक आहेत हे फंडिंग देणं बंद करून टाकतील. म्हणून बौद्धांमधले जे काही नेते आहेत हे आरक्षणाच्या अ, ब, क, ड ह्या वर्गीकरणाबद्दल बोलताना किंवा मूग गिळून बसलेले आपण पाहतो आहे. तर यावर बोलण्याची अतिशय महत्त्वाची बाब ही आहे की आपल्यामध्ये चाललेली जी विषमता आहे ही सुद्धा विषमता आपल्याला उखडून टाकता आली पाहिजे. इतरांचं घर स्लॅबचं करत असताना आपलंसुद्धा पत्र्याचं तरी झालं पाहिजे, ही नैतिकता या समाजामध्ये निर्माण होणं काळाची गरज आहे. तीच नैतिकता निर्माण होताना दिसत नाही. म्हणून आजही ज्या अनुसूचित जातीच्या आरक्षणातून बंगल्यामध्ये गेलेल्या लोकांना असं वाटत असेल की आपण आरक्षणामुळे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हक्क आणि अधिकारामुळे फार प्रोटेक्टेड, सेक्युअर झालेलो आहोत, तर तो त्यांचा हा गैरसमज आहे. कारण अनुसूचित जातीमधली जी विषमता आहे ही विषमता आता वणव्याप्रमाणे पेट घेत आहे. वेळीच सावध व्हा, अन्यथा एक दिवस मराठा आरक्षणासारखा अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या वर्गीकरणाचा वणवा भडकल्याशिवाय राहणार नाही. आणि तो ज्यावेळेस भडकेल त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच जागे व्हा आणि अनुसूचित जातीमध्ये असणारी जी विषमता आहे ही नष्ट करण्यासाठी कामाला लागा. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.